कुठे आहे गौरी? माझी गौर द्या ना माझ्याकडे. मी सुद्धा नदीवर जाते गौरला पूजा करायला. मला माहिती आहे ना पूजा करायला जावं लागते म्हणून. द्या ना मला माझी गौर, द्या माझे मला. माय मी भुलली बाई यंदा. मी म्हटलं बाई तू येतो काय नाही येत, येत नाही तू येतो का नाही येत म्हटलं बाई. मी भुलली बाई यंदा. त्या नावाची गौर मी टाकली नाही बाई. फक्त पोरीने टाकली कलावतीने कलावतीची, बाकी मग काही टाकलीच नाही व कोणाची. अगं बाई सासूबाई तुम्हाला तर माहित आहे ना नेहमी तुम्हीच माझी टाकता आणि तुम्ही नेहमी माझी टाकता गौर, म्हणून मी माझी टाकली नाही. असं असते का? नाही असं असते का म्हटलं. म्हणजे नेहमी नेहमी टाकायची आणि आता येतं की नाही येत म्हणजे तुम्हाला काय वाटलं? मी माझ्या हक्काची घर, दोन्ही माझ्या हक्काचीच घर आहे. मी कधी कुठे पण असू शकते आणि देवाधिकाचं काम पडलं तर मी गावातच येते ना, खेड्यात. मी राहते का तिथे? सासू सासऱ्यांसोबतच येत होती ना. आणि आता पण तुम्ही एकटे आहे तरी परंपरा चालूच आहे आणि तुम्हाला असं कसं वाटलं की मी येणार नाही म्हणून? बरं मी काय म्हणते वहिनी, जाऊ द्या ना, तुम्ही माझ्याच गौरीमध्ये पूजा करा. असं काहीही नाही की एका घरून 4-5च गौऱ्या असल्या पाहिजे म्हणून. एका घरून 2-4 गौऱ्या जरी असल्या ना, किंवा आता ऑब्व्हियसली 2 आहेच माझ्या हातात, तर एका गौरमध्ये तुम्ही पूजा करा आणि एका गौरमध्ये मी पूजा करते. आता काय करता? ते नदीवर जायचं मस्त. काय करते पूजा तर तुम्हाला माहितच आहे ना, मला तर तितकं कळे ना. पण आता गेल्यावर माहितच पडते तर इतकी देवा, आता देवाची आपण पूजा करते तर अशी बडबड कशाला नाही का. आपण चांगल्या मनाने जाऊ, शांतपणाने जाऊ आणि शांतपणाने घेऊन येऊ, गौरीची पूजा मांडू. चला. नाही पण कलावती खरंच आईंना माहित आहे ना की नेहमी माझी गौर त्याच टाकते, म्हणून मी निवांतपणे बसली बाबा. नाहीतर माझ्या हातची गौर, अगं ही गौर काय लावली ग, अशी दाट दाट गौर निघते, पूर्ण बाया बघत राहते. मला म्हणते अय्या तुझी गौर इतकी छान कशी. मी तर म्हणते बाबा माझ्या आईची शिकवण आहे. माझ्या आई त्यात बाजरा टाकते, हे टाकते, ते टाकते, नाना प्रकारचे म्हणजे असं खूप काही त्यामध्ये टाका लागते आणि खूप जपा लागते हाताबोटाचं नाही का. म्हणजे कधी कधी खूप साऱ्या अशा त्याचे हे आहे सिम्टम्स मी तुम्हाला सांगू नाही शकत. कसं तुम्ही गावात राहता ना त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी खरंच खूप राहते त्याचं. हो हो आम्ही गावात राहतो, आम्हाला काय समजते माय. आम्ही तोंडातले काढतो नाकात घालतो. काय माय सांगून राहील त्या मायच्या हातची पाहिली ना, ही शपटे शपटे निघते माय, फक्त शपटे शपटे निघाली एक एक. सारा ऐकच पाहिजे इले. माझ्यासाठी गौरने टाकली काय? कधीच्या काळी गौरने टाकून पाहिली भामटीने मला विचारते गौरे टाक, जाणूनच नाही टाकली मी आज. ज्याले पूजा करायचा संवाद राहते, ज्याला अंगण राहते तो फोन करून तरी म्हणते सासूबाई माझ्यासाठी गौर टाक जा, मी पूजा करण. नाही तर म्हणती सासूबाई गौर कशी टाका लागते, तुम्ही नसन टाकत तर मी टाकतो. नाही नाही सारा आयत पाहिजे ना, सारा आयत पाहिजे. अगेंना टाकलीच नाही ना मी यंदाच्या वर्षी. अंगोणीनं अंगण राहते, ज्याला पूजा करायची त्याला अंगण राहते. इले कायची अंगण आहे? अंगाले पाणीच लावते का नाही लावत, घुबाड चालली तिथं पूजा करायला. चल बाई मी गौरीचं छत तयार करतो. माय गौरीचं छत अर्ध वाचच राहिलं यायच्या पायी. पाय बरं माय सून काही कामाचीच ना आली, उभ्याने खाल्लं मांशा आणि चालली गेली नदीवर. माई गौर कुठं आहे? का हाय बाई बाई सोय बापा. छम्मक छल्लो छेल छबेली कहते मुझको रास रसेली, बच के ना जाऊंगी मैं आज, मैं तो आज नहाऊंगी मेरे नदिया में आज. घे माय, हातात गौरी हाय, देव हातात हाय अन चांगले पिक्चरचे गाणे म्हणून राहिले. शोभते का हो माय काजल तुला? असं नाही शोभते काय म्हटलं. अगे माय हे आलं वाटते काय तोंडाचं बंदर. काय माय रश्मी व भुरी बंदरी नव्हे तू. मी जाणून म्हटलं तुला काय तोंडाची बंदर. मग तू मला काय सांगतो व कोणते गाणे कुठं म्हणायचे तर? तू काय सांगतो मग तुला काय समजणार? त्या घरी टीव्ही तरी आहे काय? काय समजणार सांग बरं कोणाचं गाणं हे तुला? तेच तर नाही माहित. आणि गाणे कसे असते तुला तेच तर नाही माहित, फक्त गाण्याचं नाव माहित आहे. गाणं तुला त्याच्याशिवाय काहीच माहित नाही. त्या घरी टीव्ही नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे, तुला काय समजणार वा काय गुंडे. बापा माझ्या घरी टीव्ही नाही म्हणून काय झालं व? घोर पड तोंडे, 2 दिवस झाले तुला टीव्ही नाही घेतली काय मोठी सांगून राहिली मला. पहिले तू इथं तशीच होती नकट्या वनाची. चालली इथून तिथून चोरून टीव्ही घेऊन ना मला सांगून राहिली काय उजागरीचं काय आहे त्या घरात वा? नाही उजागरीचं काय आहे म्हटलं, लफवेल कुर्ची. अय रश्मी जाऊ दे ना माय, काय वासवास करतो. देव हातात आहे ना, फालतूच्या फालतू काही बोलू नको अपशब्द. जाऊ दे, बोलल्यानं काही खाणकं नसते पडत. जाऊ दे बोलू दे तिला. ऐका व काजल, हिच्या पाचची गौरी बिचारी किती झिमली झिमली निघाली हो बापा. पाय माईच्या हाताले चांगला संवाद नाही बापा, हिच्या हाताले चांगला संवाद असाले. आपली गौर पायशी दाट दाट मस्त फुलून आली. अमाय झिमली झिमली निघायचं कारण म्हणजे झिमले झिमले गहू असन. गायल्यावर लोक जे गहू आपण जे गायले टाकतो ते गहूच्या घरी असं. आणि हिची कोणती लायकी हिच्या घरात गहू नसेल ना चांगले टाकाले. जसे गहू टाकले त्याची गहू निघाली. काय माय माणसानं कसं आहे ना, लोकांना दाखवावं तरी नाही. आमच्या जवळची आम्हाला सांगते व मुठभर गहू दिले असते चांगली अशी दाट दाट गौरी निघाली असती. मग कायले व नाही कायले बाजार मांडून राहिला म्हटलं. अशी गौरी आहे तशी गौरी आहे, खालचे गहू सोन्याचे गहू खाण्यासोबत कायले माय मजाक करतं. कायले मजाक करतं म्हणलं खाण्यासोबत. अशी तरशील ना कुत्र्यासारखी पुरी होऊन जाशील. इथं मागून दे तिथं मागू दे, वांडाय तोंडी. तिले कायले म्हणतो स्वतःच पाय पहिले, स्वतःच ठेवते झाकून ना लोकांचं पाहिजे वाकून. वांडाय तोंडी. नाही 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 माय गंगा,
तू मस्त आहे व गौरी माय आमच्यापेक्षा मस्त आहे बरोबर आहे पाटली नाही ना बाबा तू तुला तर बाबा शरबती गहू टाकले असं आम्ही काय माय गावरानी गहू ते सर्व हे चालले जातो का आम्ही इथे आमचे गहू आहे बापा हो मग काय करता माय आमचे तेच गहू आहे आता आम्हाला तेच टाका लागते तरी पण बाई ह्या रश्मी सारखी पडलेल्या गव्हाचे आम्ही गौऱ्याने टाकल्या बापा आमच्या सारखी तर 10 रुपयाची विकत आणती आणि चांगले गौर टाकती अहो मन पाहिजे बाई चांगलं टाकाले देवासाठी मन पाहिजे आता काय माय वरतून कोड्डा भाव अंधून पायशीन तर पुरा सड्डा भाव अहो नालायक तोंडाचे वा तुम्ही माणसात तर माणसात चेष्टा काढतातच पण देवातही तुम्ही चेष्टा करता कुठं भोगान तुम्ही एवढं पाप पाय 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 चेष्टा नाही ग रश्मी हे मड मड बघ आम्ही घरचं फाटकच आहे तू भिकार आय मीन फाटकीच आहे पण कसं आहे ना आमचं मड मोठं आहे मड मोठं म्हणजे आम्ही जेवासाठी पडलेले गहू वापरतो पण गौरीसाठी आम्ही शरबती गहू टाकले पण तू त्याजवळ तेवढी लायकी आली ना तरी तू खालचे ते जे गहू राहते ना बारीक बारीक बी ते टाकशील पण चांगले गहू नाही टाकशील अशी नालायक आहे ग तू हो हो बापा त्या नवरा आलता का नाही माझ्या घरी पाहिले मी कोणते गहू टाकले आणि कोणते नाही टाकले तर नाही त्या नवरा आलता म्हटलं शरबती टाकले का खालचे पडलेले टाकले का खड्यातले टाकले का बी टाकलं नाही त्या नवरा आलता का नाही पाहिले सांगायचं त्या नवरा तुले वांडाय बकरी हिच्या घरात तर मग एका माणसाची दुसऱ्या माणसाची जागाही नाही तरी तिघी तिघी राहते हिच्या घरात कोणाला जाऊन पाहता शोक आहे बाबा एवढा घरात पायशींना भांडे दोन आहे काही भांडे नाही आणे नाही आणि पायशींना बाई तिघ तिघ बरोबर मावत नाही हिच्या घरात कोणाला जाऊन पाहता शोक आहे ओ माय फाटकी कुकडी कायले कायले नाही कायले म्हटलं तिची एवढी मजा कुळवता तुम्ही अव बाई तिच्यावर जे दिवस आहे ना ते दिवस तुमच्यावरच आहे तुम्हाला काय करावं लागते तुमचाच नवरा हाय तुमचेच लेकर हाय तिले तिचा नवरा बेवडा हाय सासू हाय पोरगी हाय तुम्हाला कोणाचं करावं लागते व दोघं नवरा बायको आला तुमची चंडे बंडे लेकर तुला तर लेकरच नाही कमला संटीच आहे मस्त राहतं खातं झोपत खा पुरतं कमावतं राहतं तुला कायची कमी पडणार आहे ओ माय तिले म्हणून राहिली काय काय जाग्यावर आहे जाणं कमले पाहिनं त्या पोरीले पाहिनं कशी पाहिनं त्या पोरीचा हाल म्हणजे रश्मी चाल अशी समजून चाल तू अहो ते मन सुद्धा नव्हता म्हणून त्या पोट्टीची हाल आज अशी आहे आणि तू काही ठेशीने बोलून राहिली व नवटंके काय माय गंगाबाई व बापा तू आमच्यापेक्षा अमीर आहे ना तू श्रीमंत आहे तू मी तर म्हणतो हो बा तू आहे श्रीमंत पण माय म्हणणं असं वय का हो ठीक आहे तुमचं सगळं बरोबर आहे पण मी माय म्हणणं असं वय माय म्हणणं असं तू काय म्हणा चबर चबर करतो बा आम्हाला बोलू देत जाणं जे बोलायचं आहे ते आम्ही जे काही आहे ते सगळं खरं खरं बोलतो काहीच्या काही बोलतो बापा गंगाबाई मना मनात बोलतो आम्हाला त्यासोबत बोलणं सोबत नाही पण बोलायला लागते बापा गंगाबाई तू कोणाची वाट पाहून राहिली चल नाही तू ह्या काही सुद्धा नाही आहे माय देवळ हातात आहे तर यायच्या तोंडात नुसतं बोलायला लावते यायच्या नवऱ्यापेक्षा ह्या बेवड्या दिसते मला हो हो चल बरं रश्मी चल शांताबाईची वाट पाहता पाहता बिचारे ह्या दोघी भेटून गेल्या जाणार तुम्ही काय तू उभ्या तुम्ही कोणासाठी थांबल्यावर हेंबार तोडी नाही कुत्र्या निघा ना इथून चल चल आपण चल ठाणे जात आपण चल गौर मस्त धुतल्या गेली बाई खळखळ पाण्यात मस्त आहे का नाही मस्त उलीसक पाणी होतं बापा मस्त धुतल्या गेली आता आरती गिरती करू बापा मस्त आणि बसून दे बापा गौर 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 किती दिवसापासून पिंकीची गौर आज बसते उद्या बसते आज बसते राहूनच राहिली माय राहून राहिले तर पुन्हा माय मोठा लोक माया पोरीले आई कसं करायला लागते काय करायला लागते कसं करायला लागते काय करायला लागते काय माय शांताबाई तू वाट पाहता पाहता बिचार त्या घुबडीनच भेटल्या मग अशी काय देवाच्या देव हातात असून मला शिवाय द्यायला लागून राहिल्या हो त्या अलग बसल्या अलग सलग दोघीच जणी बसल्या तिकडे कमलानं काजल मला म्हणे त्या घरी सोय नाही म्हणे शरबती गहू टाकायची म्हणे तुला म्हणे बी टाकला म्हणे गव्हाचं म्हणून तशी झुरे निघाली म्हणे ते गौर म्हणे सांग अशी म्हणे ते भिकार चोटाय ना म्हणे त्या घरी कुठे सोय लागत म्हणे खातीस बरोबर सोय लागत म्हणे मुठभर गहू नाही भेटले का म्हणे तुला म्हणे चांगले गहू टाकाले असं म्हण तसं मार बळबळ करे म्हणे जशी काही म्हणजे खाल्ले पेले काय काही हो दे ना महाराज मी कुठे त्याच्या मागा लागतं त्याच्या मागा लागत बसाले जाऊ दे तिकडे काही त्याचा विषय नको घेत जाऊ मस्त आपला देव कर गौरीवर कर मस्त घरी मस्त छत बनव नाही हो पिंकी बनवलं ना छत काय काकू हाव बसवतो ना बरोबर केलं मी ना आता कसं तरी बसवतो हा मग मी आरती म्हणतो आता आरती म्हणू लागा हो मन शांताबाई आरती म्हण जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके जय देवी जय हरतालिके सखी पार्वती देवी अंबिके आरती तुझ लावू आणि ते ज्ञान दीप कडिके जय हरतालिके जय देवी जय हरतालिके जय देवी माता हरतालिके जय देवी माता हरतालिके जय देवी हर अर्धांगी तू एक वससी जासी यज्ञा लागी तू माहेराणी जय देवी तेथे अपमानासी तुची पार्वसी यज्ञ कुंड गुप्त ते तू होसी जय देवी जय पार्वती जय देवी जय हरतालिके जय देवी
रेगसी ही मांद्रीच्या जडणी तू पोटी, कन्या होशी तू सुंदर गोमटी, उग्र दत्तपच्चर्याची करुणिया मोठी, आचारसी व्रत तू उठा उठी. जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके, जय देवी जय हरतालिके. ताप पंचांग्रीसी साधना करुणी, धूम्रपाणी अधोवदने तू राहसी, केली बहुपुषणे भ्रातकार कारणे, लीला दाखवीसी जनांना दृष्टी. जय देवी जय हरतालिके सती पार्वती अंबिके, ओवाळी ते आरती ज्ञानदीप कडके. जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके, ओवाळी ते आरती ज्ञानदीप कडके. जय देव हे व्रत करिसी लोकांसाठी पुन्हा वरिसी, दुर्जटी मज रक्षी संकटी वरती. जय देवी काय वर्णू तव गुण अल्पमती, नारायण माते दाखवी चरण चुकवी जन्म मरण. जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके, ओवाळू आरती ज्ञानदीप कडके. जय देवी जय हरतालिके माते, जय देवी जय हरतालिके माते.